नमस्कार. आजच्या महा एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर स्वप्ना प्लॅन करते की भैरवीच्या बरोबर जे काही मोठं कांड होणार आहे त्याला अजून आपण मोठं करण्यासाठी तिच्यासाठी एक सेलिब्रेशन करू. म्हणजे जेवढी लोक असतील जास्ती तेवढं तिचं नुकसान जास्त होईल, तिची इज्जत जास्त जाईल. मीनवाईल सगळे दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशनसाठी येतात, सगळे खूप मस्त आणि खूप छान सेलिब्रेट करत असतात. तेवढ्यात अनिश 1 2 3 बोलतो आणि एक एक करून सगळ्यांची जी एंट्री होते आणि सगळे जे आरोप करतायत ते बघणं खरंच खूप विचित्र आणि इंटरेस्टिंग आहे. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत स्वप्ना इकडे अनिशला कॉल करते आणि म्हणायला लागते आता जे काही झालं आहे त्यामुळे मला वाटते आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो थांब ना जरा, एकदाच हे सगळं होऊन जाऊ दे, त्यानंतर आपल्याला जेवढं सेलिब्रेट करायचं आहे ना तेवढं आपण खूप मस्त प्रकारे करू. तेव्हा ती म्हणते पण अनिश माझं एक तुला सजेशन आहे. तेव्हा तो म्हणतो काय सजेशन आहे, बोल ना, तुझं जे काही सजेशन असेल ते आपण नक्कीच करू. तेव्हा ती म्हणायला लागते अनिश मला असं वाटते आणि आपल्याला भैरवीसाठी खूप मोठं प्लॅनिंग करायला पाहिजे. आपला एवढा मोठा प्लॅन सक्सेसफुल होत आहे मग त्याची प्लॅनिंग सुद्धा जोरदार व्हायला पाहिजे ना. तेव्हा अनिश म्हणतो तू जसं म्हणते ना तसंच होणार आहे, तू काळजी करू नको. त्या दोघांची प्लॅनिंग प्लॉटिंग सुरूच असते. तेवढ्यात तिथे भैरवी येते. भैरवीला बघता अनिश लगेच विषय चेंज करतो आणि म्हणायला लागतो ठीक आहे, तुम्ही जे काही मला डॉक्युमेंट सांगितले आहेत ना ते डॉक्युमेंट मी तुम्हाला लवकरात लवकर पाठवतो. तेवढ्यात तो भैरवीला विचारतो भैरवी मला असं वाटते आता तुने जेवढं काही अचीव केलं आहे ना त्याचं आपल्याला छोटं सेलिब्रेशन करायला पाहिजे. म्हणजे एवढे सगळे तुझ्यावरती संकट आली तरी सुद्धा तू या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे हँडल केल्या आहेत, म्हणून याचं छोटंसं सेलिब्रेशन तर व्हायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते हे सगळं खूप लवकर होत नाही का, जरा आपल्याला स्टेबल होऊ दे त्यानंतर आपण सेलिब्रेशनचं बघू ना. तेव्हा तो म्हणतो जेव्हा तू खूप मोठी होशील ना तेव्हा आपण खूप मोठं सेलिब्रेशन करू. आता फक्त आपण आपल्या घरच्या लोकांना बोलू, म्हणजे तुझी फॅमिली आणि त्या निवेदिता मॅडम त्यांनीही तुला खूप सपोर्ट केला आहे ना, मग आपण हे सगळं करूया ना. तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण या सगळ्यासाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे, मला माझं काम मॅनेज करून हे सगळं करणं कठीण होईल. तेव्हा तो म्हणतो कसं आहे माहिती का भैरवी, तू फक्त हो बोल, बाकी सगळी तयारी मी करणार आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तुझी जर एवढीच इच्छा असेल ना तर मला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मी पहिले तुला सपोर्ट करत नव्हतो, आता मी तुला सपोर्ट करत आहे ना, मग आपण थोडंसं सेलिब्रेशन तर करूया ना. तेव्हा ती म्हणते काहीच हरकत नाही, चला आपण सेलिब्रेशन करूया. ते दोघं खूप खुश असतात पण अनिशच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एक एक करून सगळ्यांनी नवीन कपडे घातलेले असतात आणि सगळेजण रेडी झालेले असतात. तेवढ्यात मुलं सुद्धा खूप रेडी होतात. राधाकीच्याही घरामध्ये आलेले असतात. इकडे लगेच मीना आणि चंदन आजोबा सुद्धा येतात. तेव्हा भैरवी विचारते आई तुम्ही सुद्धा इथे आले आहेत का. तेव्हा ते म्हणतात हो, मग जावयांनी आम्हाला आग्र्याचं आमंत्रण दिलं होतं आणि लेकीचं कौतुक होत आहे, मग आम्ही काय थांबणार का. आम्ही विचार केला घरचंच फंक्शन आहे तर थोडं लवकर यावं, म्हणजे काही ना काही हेल्प होईल. तेव्हा राधाबाई म्हणतात जर तुम्ही आलेच आहात तर एक काम करा ना, आता तुम्हाला सरबत तर बनवता येत असेल ना, चला आपण सरबत बनवायला जाऊ. तेवढ्यात ते जायलाच लागतील. तिथे मुलं म्हणायला लागतात बघा बघा कोण आला आहे. निवेदिता ताईंची सुद्धा एंट्री झालेली असते. ते बघता निलिमात्या आणि लगेच मीना सुद्धा म्हणायला लागते की तुमच्याचमुळे खरं म्हणजे भैरवीला एवढं यश मिळालं आहे. त्या दिवशी तुम्ही जर टेम्पो शोधून काढला नसता ना तर भैरवीच्या बाबतीत एवढं सगळं झालं नसतं. तेव्हा राधा म्हणायला लागते काय गरज होती हे सगळं करायची. तेवढ्यात यांना तर घाबरूनच राहायला लागेल. तेव्हा निवेदिता म्हणायला लागते का घाबरून राहायचं आहे, तुम्ही काय गुन्हेगार आहात की चोर आहात. तेव्हा ते म्हणतात तसं नाही हो, तुम्ही आता पोलीस खात्यामध्ये होता ना म्हणून आम्हाला पोलिसांची थोडी भीतीच वाटते. तेव्हा ते म्हणतात चोरांना भीती वाटायला पाहिजे, बाकी कोणाला आम्ही घाबरवत नाही. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात मला असं वाटते इथे तुमचाच कौतुक सोहळा सुरू आहे, खरं म्हणजे भैरवीचा कौतुक सोहळा आहे ना, उगाच राग मानून घेऊ नका. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे भैरवी, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि तुझ्या मोदकांची सर तर कोणाला येऊ शकत नाही, तू एवढे अप्रतिम मोदक बनवते. तेवढ्यात मुलं म्हणतात चला चला माऊ आम्हाला तुझं औक्षण करायचं आहे, चल ना. तेव्हा भैरवी म्हणते या सगळ्याची काय गरज आहे मुलांनो. तेव्हा ते म्हणतात नाही नाही हे सगळं तर व्हायलाच पाहिजे. तेव्हा निलिमात्या म्हणतात चल ग, आता मुलं तुझं गोड कौतुक करत आहेत तर करून घे ना. सगळे एक एक करून घराच्या आतमध्ये जात असतात. तेवढ्यात राधाबाई म्हणायला लागतात हे सगळं गोड गोड बघून ना मला
असं मळमळायला होत आहे, असं काहीतरी तिखट आणि झणझणीत व्हायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो हे थोडा वेळ राहिलो, जेव्हा आपण जे प्लॅन केलं आहे ते सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हाच तर खरी मजा येणार आहे. मग तर सगळा तिखटच तिखट होईल, तुम्ही बघतच राहा. दुसरीकडे औक्षणाचं ताट बनवलेलं असतं आणि भैरवी ला सोफ्यावरती बसून इकडे मुलं म्हणायला लागतात, मॅडम तुम्ही सुद्धा या ना, तुम्ही ओवाळून घ्या, भैरवीचं औक्षण केलं जातं. तेवढ्यात इकडे निलिमाताई मामांना म्हणायला लागतात, मला माहिती आहे या सगळ्या कौतुकामध्ये तुमचाही खूप मोठा वाटा आहे. तेव्हा मामा म्हणतात, खरं म्हणजे तर तुम्ही सुद्धा तिला मदत केली आहे. तेव्हा ते म्हणतात, नाही, तुम्ही जे भैरवीसाठी केलं आहे ना ते तुमचं सिक्रेट आहे आणि तुम्ही त्याची जाण कोणालाच येऊ दिली नाही. हे खरं सिक्रेट मला कसं कळलं काय आहे आणि तुम्ही काळजी करू नका, या सगळ्या गोष्टी मी कोणालाच सांगणार नाही. हे आपल्या दोघातलं सिक्रेट असणार आहे. आणि खरंच तुम्हाला आज मी मानलं की सुनेसाठी एक खंबीरपणे सासरा कसा असू शकतो हे मी चांगल्याच प्रकारे बघितलं आहे. तेवढ्यात भैरवीचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि ते म्हणायला लागते की बाबा हे कौतुक फक्त माझं नाही आहे, याच्यामध्ये तुमचंही खूप मोठा वाटा आहे आणि तुमचंही औक्षण तर व्हायलाच पाहिजे. तेव्हा निलिमा म्हणायला लागते, हे सगळं तर खूप छान आहे. तेवढ्यात मामा म्हणतात, माझं काय गरज आहे. तेव्हा मुलं म्हणतात, नाही आजोबा, आज सगळ्यांनी आमचं ऐकायचं, आता तुमचंही औक्षण व्हायला पाहिजे. मामांनाही सोफ्यावरती बसवतात. भैरवी पहिले त्यांचं औक्षण करते. मामा खूप खुश असतात. हे सगळं बघून अनिश राधाकिशाला खूप चिडचिड होत असते. तेवढ्यात इकडे मीना सुद्धा औक्षण करायला येते आणि मीनवाईल इकडे निलिमा सुद्धा औक्षण करते. तेव्हा इकडे काउंटडाऊन सुरू होतो आणि हे म्हणायला लागतं, आता बरा खरी मजा येणार आहे. खरं म्हणजे 10, 9, 8, 6, 7 असं काहीतरी त्यांचं सुरू होऊन जातं. तेवढ्यात इकडे भैरवी म्हणायला लागते, आता मॅडम तुम्ही सुद्धा औक्षण करा ना. तेव्हा ते म्हणतात, मी सुद्धा का, ठीक आहे, तुमची एवढं सट्ट असेल तर मी सुद्धा औक्षण करते. ते लगेच इकडे माझगावकरांच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात, माझगावकर खरंच तुम्ही खूप छान आहात आणि आता मला समजतं तुम्ही शीघ्रकोपी असले तरी सुद्धा तुम्ही मनाने खूप छान आहात. तेव्हा मामा म्हणतात, खरं म्हटलं तर तुमचं आभार की तुम्ही माझं सिक्रेट लपून ठेवत आहात आणि तुम्ही भैरवीची खूप मदत केली आहे. तेव्हा ते म्हणतात, ते काहीही असो पण सगळ्या गोष्टी तर छान आहे. तेवढ्यात अनिश 2, 1 हे बोलतो आणि रुपालीची धाडधाड करत एंट्री व्हायला लागते. तेवढ्यात रुपाली म्हणायला लागते, भैरवी तुझ्यावरती विश्वास ठेवून मी माझ्या माहेरच्या कार्यक्रमामधून तुझ्या आवडीचे तुने बनवलेले मोदक नेले होते आणि ते मोदक खाऊन माझ्या घरच्यांना विषबाधा झाली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, तुम्ही काय म्हणताय, हे असं शक्यच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, शक्य नाही आहे काय, खरी गोष्ट सांगत आहे, काही खोटं नाटं बोलत नाहीये मी तुझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या फॅमिली फंक्शनला तुझे मोदक सजेस्ट केलं आणि सगळ्यांसमोर तुझं खूप कौतुक सुद्धा केलं होतं. पण जेव्हा त्यांनी मोदक खाल्ले ना तेव्हा सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागले आहे. तेव्हा ते म्हणते, नाही असं शक्यच नाही आहे, आम्ही हायजीनपासून सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेतो. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, ही तर सुरुवात आहे. पण तेव्हा राधा म्हणायला लागते, हे सगळं त्या स्वप्नाने तर मॅनेज केलं नसेल ना, रुपालीला तिने मॅनेज तर केलं नसेल ना. तेव्हा अनिश म्हणतो, आता हे मॅनेज आहे की हा कॉन्फिडन्स आहे हे तर आपल्याला माहिती नाही, पण आता तुम्ही शांत राहा कारण की आपल्याला कोणतीच गोष्ट माहिती नाही आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, तुम्ही जरा शांतच राहिलेले बरे आहेत, नाही तर आपलं भांडं फुटू शकतं. तेव्हा भैरवी म्हणते, हे शक्यच नाही आहे, काहीतरी नक्कीच गडबड झाली आहे. तेवढ्यात तिथे राजन पोलिसांना घेऊन येतो. तेव्हा भैरवी म्हणते, अरे इथे सेलिब्रेशन होतं ना म्हणून तुझ्या फोनकडे माझं काही लक्षच गेलं नाही. तेव्हा तो म्हणतो, भैरवी तुला माहिती आहे का किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे, 150 लोकांना विषबाधा झाली आहे तुझे मोदक खाल्ल्यानंतर. माझ्या बिझनेसवरतीही याचा खूप परिणाम झाला आहे. तुझ्या गोडाऊनवरती धाड पडली आहे आणि स्वतः कितीतरी लोकांनी तुझ्या विरुद्ध तक्रार सुद्धा केली आहे, म्हणून आता पोलीस तुला अटक करायला आले आहेत. खरं म्हणजे सगळं खराब झालं आहे. तेव्हा ती म्हणते, हे कसं काय शक्य आहे, हे शक्यच नाही. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, बरोबर आहे, भैरवीकडून एवढी मोठी चूक होऊ शकत नाही, काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा तो म्हणतो, जे घडलंय तेच आम्ही सांगायला आलो आहोत. तेवढ्यात पोलीस म्हणायला लागतात, आम्हाला भैरवीला अटक करायला लागेल. तेवढ्यात मामा मध्ये येतात आणि म्हणतात, भैरवीला कोणीतरी याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
भैरवी असं करणं शक्यच नाही आहे, तिच्या विरुद्ध कोणीतरी षडयंत्र केलं आहे. भैरवी हे सगळं ऐकून अक्षरशः हताश झालेली असते. तेवढ्यात पोलीस म्हणायला लागतात, हे बघा ते काही असो, पण आता आम्हाला त्यांना अटक करायला लागेल. 150 लोकांना विषबाधा झाली आहे, हा छोटा आकडा नाही आहे. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, बघा आमच्याकडे फूड डिपार्टमेंटवाले सुद्धा आले आहेत आणि त्यांनी भैरवीच्या गोडाऊनवरती सील सुद्धा केला आहे. तेव्हा ते म्हणतात, बरोबर आहे, तुम्हाला तर चौकशीसाठी यायलाच लागेल. तेवढ्यात तिथे रुपाली येते आणि म्हणायला लागते, हे बघा हे माझ्याकडे पुरावा आहे. याच मोदकानंतर माझ्या फॅमिलीमधले कितीतरी लोक हॉस्पिटलाइज झाले आहेत, हे घ्या पुरावे. तेवढ्यात ते पुरावे ते जप्त करतात. तेवढ्यात त्यांना अटक करायला जातीलच. निवेदिता मध्ये येते आणि म्हणायला लागते, पोलीस साहेब माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हे सगळं भैरवी विरुद्ध कोणीतरी षडयंत्र करत आहे. खरं म्हणजे भैरवीचे मोदक खरंच खूप उत्कृष्ट दर्जाचे आहेत आणि ती खरंच खूप छान काम करते. कोणीतरी जसं तिच्या टेम्पोच्या बाबतीत केलं ना, तसंच हे काहीतरी केलं आहे. मी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करते की तुम्ही भैरवीला अटक न करता चौकशीसाठी घेऊन चला. तेव्हा ते म्हणतात, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण आता त्यांना न्यायला तर लागेल ना. तेव्हा ती म्हणते, तुम्ही तिला नेऊ शकता, पण अजून सुद्धा फूड डिपार्टमेंटने ते मोदक भैरवीचेच होते हे कन्फर्म केलेलं नाही, म्हणून तुम्ही तिला अटक तर करू शकत नाही, म्हणून तुम्ही तिला चौकशीसाठीच न्या. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही त्यांना चौकशीसाठी नेतो. तेवढ्यात मामामध्ये येतात आणि म्हणायला लागतात, भैरवीला अटक करण्याऐवजी तुम्ही मला अटक करा, मी या सगळ्याची जबाबदारी घेतो. तेव्हा निवेदिता मॅडम मध्ये येतात आणि म्हणायला लागतात, नाही माझगावकर, तुम्ही हे सगळं करू शकत नाही. ज्याच्या नावावरती कंप्लेंट झाली असेल त्यालाच जायला लागेल. मी तुम्हाला शब्द देते, पुढच्या 24 तासामध्ये भैरवी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवेल. भैरवी तू काळजी करू नको, मी आहे ना, मी खऱ्या गुन्हेगारांना सगळ्यांसमोर आणेल आणि तू निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवेल. ज्याने कोणी हे षडयंत्र केलं आहे ना, त्याला मी उघडकीस आणेल म्हणजे आणेल. पोलीस इकडे भैरवीला घेऊन जातात. हे सगळं झाल्यानंतर मामांना खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ते विचार करतात, या मॅडम कशा सिद्ध करतील की भैरवी निर्दोष आहे हे सगळं आणि कोणी केलं असेल. मामांची काळजी वाढलेली असते. दुसरीकडे भैरवी इकडे पोलीस स्टेशनमध्ये जाते. तेव्हा ते म्हणायला लागतात, तुम्हाला माहिती आहे का मॅडम, 150 लोक तुमच्यामुळे हॉस्पिटलाइज आहेत. जर त्याच्यामधून एकाचा तरी जीव गेला ना, तर तुम्ही याच्यामध्ये पुरत्या अडकू शकता. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, सामूहिक हल्ल्याचा परिणाम काय असू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेल काय फाशीसुद्धा होऊ शकते. याच्यावरती तुम्ही जरा सतर्क राहा. तेव्हा ती म्हणते, हो मला समजते, पण हे सगळं मी केलंच नाही आहे. हे सगळं कोणी आणि का केलं आहे मला खरंच समजत नाही. कोणीतरी माझ्यावरती सूड उगवला आहे, ही गोष्ट तर कन्फर्म आहे. भैरवी खूप काळजीमध्ये आलेली असते. तेवढ्यात तिथे निवेदिता मॅडम येतात आणि म्हणायला लागतात, भैरवी तू काळजी करू नको, आम्ही याच्यातून तुला नक्कीच बाहेर काढू, तू फक्त शांत राहा, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ. तेव्हा अनिश मनातल्या मनात विचार करतो, हिला एवढा कॉन्फिडन्स आहे की ही सगळं काही शोधून काढेल. हिचा कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तेवढ्यात निवेदिता म्हणायला लागते, तुम्ही एक काम करा ना, मला ना त्या मोदकांचे जरा सॅम्पल आणून द्या, म्हणजे त्या हिशोबाने आपण गोष्टी कन्फर्म करू शकतो. तेव्हा राजन म्हणतो, त्या सॅम्पलचं तुम्ही काय करणार आहात. तेव्हा ती म्हणायला लागते, हे बघा तुम्हाला क्लीन चिट हवी आहे ना, मग जेवढं मी सांगते तेवढं करा. तेव्हा तो म्हणतो, काही हरकत नाही, मी जातो आणि दुकानात काही मोदक आहेत ते मी सगळे घेऊन येतो. तेवढ्यात इकडे ती म्हणायला लागते, हे बघा पोलीस साहेब, मला समजते भैरवीवरती गुन्हा दाखल झाला आहे, पण ती गुन्हेगार नाही आहे आणि अजून ते सिद्ध सुद्धा झालेलं नाही, म्हणून तुम्ही तिला गुन्हेगारासारखं ट्रीट करू नका. तेव्हा ते म्हणतात, मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना काही ट्रीट असं करणार नाही. तेवढ्यात मामाही घरी जायला निघतात. ते बघता भैरवीच्या जवळ निवेदिता पुन्हा जाते आणि म्हणायला लागते, भैरवी तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना, आम्ही काही ना काही नक्कीच मार्ग काढू. दुसरीकडे मुलं थोड्या काळजीमध्ये आलेले असतात. तेव्हा ते म्हणायला लागतात की आपली माऊ आता जेलमध्ये गेली आहे, तिने काय केलं आहे जे तिला अटक करून नेले. माऊच्याच बाबतीत हे सगळं का होत असतं. तेवढ्यात तिथे राधाकिशा येतात आणि म्हणायला लागतात, आता तुमच्या माऊने जे काही केलं आहे ना, 150 लोकांना विषबाधा झाली आहे आणि याच्यामुळे मला असं वाटते ती आजीवन
जेलमध्येच राहील किंवा तिला फाशी सुद्धा होऊ शकतं, काही सांगता येत नाही. आता तिचा गुन्हा जेवढा मोठा आहे ना त्यानुसार तुम्हाला तर आता मावशीशिवायच राहायला लागेल. तेव्हा ते म्हणतात तुम्ही असं का बोलताय, आमची माऊ असं काहीच करू शकत नाही, तुम्ही उगाच तिच्यावरती आरोप करू नका. तेव्हा ते म्हणतात आम्ही तर खरंच सांगत आहोत आणि पोट्ट्यांनो आमचं जे म्हणणं आहे ते खरं आहे. तेव्हा ते म्हणतात माऊने असं काही केलंच नसेल, तुम्ही उगाच त्यांना भडकवू नका. तेवढ्यात तिथे गार्गी येते आणि म्हणायला लागते तुम्ही काय बोलताय, मुलं ऑलरेडी एवढ्या टेन्शन मध्ये आहेत आणि त्यांना तुम्ही अजून घाबरवताय. मुलांना टेन्शन घेऊ नका, असं काहीच होणार नाही. तेवढ्यात राधाबाई म्हणायला लागतात आम्ही काही खोटं नाटं सांगत नाही, तू तर आत्ता आली आहे, आम्ही मुलांबरोबर कितीतरी महिने आहोत, मग आम्हाला समजते काय खरं आणि काय खोटं. तेवढ्यात ते विचारतात खरंच माऊला अटक होणार आहे का, ती आता पुन्हा बाहेर येणारच नाही का. तेव्हा गार्गी म्हणते तुम्ही नका ना काळजी करू, माझ्या मावशीने सांगितलं आहे ना की ती तिला बाहेर काढेल, म्हणजे नक्कीच बाहेर काढेल. आणि आपण आपल्या पोलीस व्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुमची भैरवी माऊ तर छान आहे ना, मग तिच्या बाबतीत कसं काय वाईट होईल, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, सगळं काही छानच होणार आहे. आणि तुम्ही आता स्वतःकडे लक्ष द्या आणि उगाच जे कोणी वाटेल ते बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते लगेच त्या दोघांना तिथून पाठवून देते. दुसरीकडे मीना खूप रडत असते. तेव्हा ती म्हणते मला तर एक समजत नाही, आपल्याच बाबतीमध्ये हे सगळं का घडत आहे. पहिले माझी पल्लवी गेली, तिचा नवरा गेला, त्यानंतर मुलं अनाथ झाली, त्यानंतर कसं बसं आत्ता मुलं सावरायला आली होती, भैरवीचं स्वप्न पूर्ण व्हायला आलं होतं, पण तेवढ्यात हे सगळं खराब झालं आहे. कोणी माझ्या भैरवीच्या आयुष्यामध्ये विष घालवते मला खरंच समजत नाही. मध्ये तिचे मोदक चोरीला गेले आणि आता हे विषबाधेचं भैरवीच्या नशिबात काय लिहिलं आहे ना मला हेच समजत नाही. तेव्हा निलिमात्या म्हणायला लागतात तुम्ही शांत व्हा. जसं गेल्या वेळेला भैरवीचा मोदक जेव्हा हरवले होते तेव्हा आपण किती पॅनिक झालो होतो, पण निवेदिता ताईंनी आपली मदत केली होती ना, तसंच मला वाटतं या वेळेला सुद्धा त्या तिला नक्कीच निर्दोष सिद्ध करून टाकतील, कारण की भैरवी असं काही करणारच नाही यावरती आपली खात्री आहे ना. खरं म्हणजे जे कोणी यांनी केलं असेल ना त्याला तर आपल्या शिव्याशाप लागतीलच. एक नंबरची नीच माणसं आहेत ज्यांनी भैरवी विरुद्ध एवढं मोठं कटकारस्थान केलं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते तुमचं म्हणणं बरोबरच आहे, मी सुद्धा त्या बाईला एवढं शिव्याशाप देईल ना ज्याने माझ्या मुलीच्या संसारावरती तिच्या बिझनेसवरती वाईट नजर टाकली आहे ना, तिचं कधी भलं होणार नाही, तिचं आयुष्य बर्बाद होईल. लोकांच्या जीवावरती खेळले आहेत, अशा लोकांचं कधीच काही भलं होऊ शकत नाही. या लोकांना तर आपल्या तळतळी मरूनच ते मरून जातील. हे ऐकल्यानंतर अनिश थोडा चिडून गेलेला असतो. तेवढ्यात राधाबामी समोर येतात आणि म्हणतात असं बोलू नये, भरल्या घरामध्ये असं शिव्याशाप देणं चुकीचं असतं. तेव्हा निलिमा म्हणते हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेव्हा मीना म्हणायला लागते तुमचं म्हणणं बरोबरच आहे, पण तरी सुद्धा एक आईचा तळतळात आहे, तो काय असा जाणार नाही. ज्याने कोणी केलं असेल ना त्याला तर हे भोगायला लागेल म्हणजे लागेल. या तिघांचा चेहरा पडून गेलेला असतो. तेवढ्यात चंदनाजवळ म्हणायला लागतात आपण इथे थांबून काही चालणार नाही, आपण एक काम करूया, आपण गोडाऊनला जाऊया, बघूया तिथली सिच्युएशन काय आहे, इथे थांबून काही उपयोग नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे. तेवढ्यात निलिमा सुद्धा आत निघून जाते. इकडे या तिघांना टेन्शन आलेलं असतं की आता आपण काय करायचं. तेवढ्या स्वप्नाचा अनिशला कॉल येतो. तेव्हा ती म्हणते बेबी चला आता आपण सेलिब्रेट करू, आपण जे प्लॅनिंग केलं होतं ते सक्सेसफुली आता झालं आहे. तेव्हा अनिश म्हणतो तसंही मी ते वैतागलो आहे आणि यांचे शिव्याशाप ऐकून मला खूप बोर होत आहे, चला आपण आता पार्टी करूया. ते दोघं लगेच पार्टी करण्यासाठी रेडी होऊन जातात. इकडे अनिश, स्वप्ना, राधाकिशा चौघांनीही दारू भरलेली असते आणि त्यांची जोरदार पार्टी सुरू होऊन जाते. तेव्हा राधा म्हणायला लागते काही म्हणा, पण या पोरीने जो प्लॅनिंग केला होता ना तो सक्सेसफुल झाला आहे आणि त्याच्याचमुळे आपल्याला जे हवं होतं ते नक्कीच झालं आहे. तेव्हा ती म्हणते पण यामध्ये मी फ्रंट पिक्चरला नव्हती, जे काही आहे ते तुम्हीच तर केलं आहे. खरं म्हणजे अनिशचा प्लॅन होता आणि तुम्ही सगळ्यांनी एक्झिक्यूट केला होता. तेव्हा ती म्हणायला लागते याच्यामध्ये तुमचाही खूप मोठा वाटा आहे, तुम्ही तर सगळं काही खूप मस्त प्लॅनिंग केलं आहे ना. तेव्हा ती म्हणते पण आपला पहिला प्लॅन फसला, तो जर यशस्वी झाला असता ना तर भैरवीला ऑर्डर आलीच नसती. तेव्हा ती म्हणते अहो मामी एवढं तर चालतंच ना, थोडेफार ॲडजस्टमेंट आपल्यालाही करायला लागतात, पण अनिशचं याच्याकडे बिलकुल लक्ष नसतं. तेव्हा
राधाकिशा म्हणायला लागतात, अनिश्वर तर लग्नाच्या विचारामध्ये गेला आहे, म्हणजे भैरवीला अटक झाली ना की आपण अनिश आणि स्वप्नाचा बार ओढून टाकू. तेव्हा अनिश चिडतो आणि म्हणतो, तुमचं काय चाललं आहे? तुम्हाला समजतंय का त्या मॅडम काय बोलल्या आहेत? 24 तासामध्ये गुन्हेगाराला बाहेर काढून दाखवणार आहेत. तेव्हा ती विचारते, कोणाबद्दल बोलते आणि कोण मॅडम? तेव्हा अनिश सांगतो, अरे त्या निवेदिता मॅडम, त्यांनी सांगितलं होतं ना की 24 तासामध्ये त्या गुन्हेगाराला बाहेर काढून टाकतील. आणि मला असं वाटते त्या नक्कीच हे सगळं करू शकतात, कारण की त्या पोलीस खात्यातल्या आहेत. हे ऐकल्यानंतर स्वप्नाच्या चेहऱ्याचाही रंग उडून गेलेला असतो की आपण फसतो की काही. तेव्हा राधाकिशा म्हणतात, मला एक सांग, आपण कसे काय फसू शकतो? तुला तर माहिती आहे आपण चौघं गेलो होतो आणि त्याच्यामध्ये टेम्पोमध्ये तू होता आणि आम्ही दोघं तर भिकारी आणि भंगारवाले झालो होतो. आम्ही स्वतःलाच ओळखत नव्हतो, मग दुसरे लोक आम्हाला कसे काय ओळखतील? हे सगळं शक्य नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, पण संशय माझ्यावरती येऊ शकतो, कारण की मी स्वतः तो टेम्पो घेऊन गेलो होतो. अनिशला थोडी भीती वाटायला लागलेली असते. तर दुसरीकडे गार्गी दार उघडते तर दारावरती मामा आलेले असतात. मामांना बघून निवेदिता मॅडम विचारतात, काय हो माझगावकर, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ते म्हणतात, माझं मनच लागत नव्हतं म्हणून मी विचार केला इथे येऊन थोडा वेळ बसावा. तेव्हा ते म्हणतात, मला समजू शकते तुमच्या मनाची घालमेल सुरू आहे आणि भैरवी नक्कीच या सगळ्यातून बाहेर येईल, पण हे सगळं कोणी केलं आहे आणि का केलं आहे हे आपण लवकरच शोधूया, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा ते बसलेलेच असतात. तेवढ्यात तिथे पुन्हा दाराची बेल वाजते. तेव्हा गार्गी दार उघडते तर तिथे राजन आलेले असतात. राजनला बघून ती म्हणायला लागते, आता तुम्ही सॅम्पल आणले आहेत ना, जरा दाखवा काय काय सॅम्पल आहेत. तेवढ्यात तिथे रुपाली सुद्धा येते. रुपाली ही तिचे सॅम्पल त्यांना देते आणि त्या सॅम्पलचे सगळेजण ती म्हणायला लागते, एक काम कर गार्गी, आतून जरा प्लेट घेऊन ये, आपण त्याच्यामध्ये हे सगळं बघून घेऊ. ते म्हणायला लागतात की बघा, हे ना भैरवीचे सॅम्पल आहेत, हे कस्टमरने वापस आणून दिलेले मोदक आहेत आणि हे मी माझ्या मित्रांना नेणार होती. तेवढ्यात रुपाली म्हणायला लागते, काय हो तुम्ही मोदक खाऊन बघितला? विषाची अशी परीक्षा करू नका, हे सगळं तुमच्या शरीरासाठी योग्य नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, असं म्हणतात ना, जोपर्यंत आपण परीक्षा घेत नाही तोपर्यंत खरं काय आणि खोटं काय हे आपल्यालाही कळणार नाही. तेवढ्यात राजन म्हणायला लागतो, हे सगळं करून काय होणार आहे मला खरंच समजत नाही आहे की या सगळ्याचा काही परिणाम होणार आहे की नाही. म्हणजे भैरवीवरती जे काही आरोप लावले आहेत हे सगळे तिच्याच मोदकातून तर आजार झाले आहेत ना, मग तरी सुद्धा तुम्हाला एवढी खात्री कशी आहे? तेव्हा ती म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेन आणि काय करायचं हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. दुसरीकडे अनिश इकडे भैरवीला भेटायला गेलेला असतो. तेवढ्यात कॉन्स्टेबल म्हणायला लागतात, हे बघा तुमच्याकडे फक्त 15 मिनिटं आहे. तेव्हा भैरवी विचारते, काय रे अनिश, तू इथे का आला? तिथे तुला थांबायला पाहिजे होतं ना. तेव्हा तू म्हणतो, माझं मनच लागत नव्हतं म्हणून तर मी तुला भेटायला आलो. तेव्हा ती म्हणते, आता मुलांना आणि बाबांना तुझी जास्त गरज आहे, तू तिथे थांब. तेव्हा तू म्हणतो, मी तर गोडाऊनमध्ये सुद्धा गेलो होतो पण तिथेही सगळं काही सील झालं आहे. तेव्हा ती म्हणते, ते तर फायदाच नव्हता ना, त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की फूड डिपार्टमेंट तिथे गेलं आहे आणि त्यांनी सगळं ऑलरेडी सील केलं असेल, तिथं जाण्याचा काही मार्गच बनत नव्हता. तेव्हा तू म्हणतो, भैरवी मला एक गोष्ट सांग, तुझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही ना? तेव्हा ती म्हणते, नाही रे अनिश, माझ्याकडून कोणतीच चूक झाली नाही. तेव्हा तो म्हणतो, अगं तो आपण जो मोदकांमध्ये मावा टाकतो त्याच्यामध्ये तर काही भेसळ नसेल ना? तेव्हा ती म्हणते, तो मावा आपल्या इथेच बनतो आणि त्याच्यामध्ये काहीच भेसळ नसेल ही माझी खात्री आहे. तेव्हा तो म्हणतो, मग कशामध्ये प्रॉब्लेम असेल? कारण की एवढ्या लोकांना विषबाधा झाली आहे, तेही तुझे मोदक खाऊन, म्हणजे काहीतरी नक्कीच गडबड असेल ना. तू एकदा विचार कर ना, काही चूक तर झाली नाही ना? म्हणजे सारण बनवताना, पीठ बनवताना किंवा काही डिलिव्हर करताना काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तेव्हा ती म्हणते, नाही अनिश, मला तर काही आठवत नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्या इथे फ्रेशच बनतात. तेव्हा भैरवी तरी सुद्धा एकदा मनातल्या मनात विचार करते, अनिश जे बोलते ते खरं असेल का? माझ्याचकडून काही चूक तर झाली नसेल ना? तिच्या मनामध्ये संशय यायला सुरुवात होतो आणि हा सगळा संशय अनिशनेच पेरलेला असतो. तर दुसरीकडे मामा इकडे म्हणत असतात की तुम्ही काय करणार आहेत मला माहिती नाही, पण भैरवी खरंच या प्रकरणातून बाहेर निघेल ना? तेव्हा ती म्हणते, हो तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सांगते, भैरवी या प्रकरणातून नक्कीच बाहेर पडणार आहे. आता मला काहीतरी क्लू मिळाला आहे. तेव्हा गार्गी म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा आणि आराम करा. जर मावशी एवढ्या शुअरपणे म्हणते ना तर तिला नक्कीच काही ना काही पुरावा मिळाला असेल. तेव्हा मामा म्हणतात, खरंच तुम्हाला काही पुरावा मिळाला आहे का? तेव्हा ती म्हणते, आता खूप रात्र झाली आहे, मला जो काही पुरावा मिळाला आहे ना त्याचा आपण सगळं काही उद्या बघूया. 24 तासामध्ये नक्कीच आपल्यासमोर गुन्हेगार येतील
ही माझी खात्री आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका. तेव्हा राजन म्हणायला लागतो, खरंच तुम्हाला खात्री आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो माझी खात्री आहे, तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना, मी गुन्हेगारांना बाहेर काढेल म्हणजे काढेल. तुम्ही फक्त आणि फक्त आतापुरते आराम करा, आपण उद्या सगळं बघूया. तेव्हा राजन म्हणतो, काही हरकत नाही, आता दुसरा पर्याय सुद्धा नाही आहे, मी निघतो. राजन लगेच तिथून निघून जातो. तेव्हा मामांची काळजी अजूनच वाढत असते. ते बघता लगेच मॅडम म्हणायला लागतात, एक काम करा, तुम्हाला गार्गी घरी सोडून येईल, फक्त तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. गार्गी म्हणायला लागते, चला तुम्ही, मी तुम्हाला घरी ड्रॉप करून येते. पण मामांच्या मनामध्ये काळजी वाढतच चाललेली असते. तर थोड्या वेळानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मामा इकडे काळजीमध्येच असतात की काय होईल, त्या मॅडम खरंच भैरवीला कधी बाहेर काढून आणतील, त्यांचं हे डिस्कशन सुरूच असतं. तेवढ्यात तिथे निवेदिता मॅडम येतात आणि म्हणतात, लवकरच भैरवी बाहेर येणार आहे, कारण की पोलिसांना हे समजलं आहे की खरा गुन्हेगार कोण आहे. तेव्हा ती लवकरच बाहेर येईल. मग 1-1.5 तासामध्ये भैरवी बाहेर असेल. तेव्हा राधा म्हणायला लागते, तिला पकडलं गेलं. तेव्हा इकडे त्या विचारतात, तिला पकडलं गेलं म्हणजे ती आहे की तो आहे, मी असं काही सांगितलंच नाही. तेव्हा अनिश विषय सावरतो आणि म्हणतो, म्हणजे तुम्ही म्हणाले ना गुन्हेगार, म्हणून ती चुकून म्हणाली, तिला त्याला त्याच्याकडून थोडं चूक होऊ शकते. तेव्हा ती म्हणायला लागते, पण मला एक सांगा ना, हे सगळं होत असताना तुम्ही काळजीच करू नका, आपले पोलीसवाले खूप शातीर आहेत आणि ते नक्कीच गुन्हेगाराला शोधून काढतील, कारण की आतापर्यंत त्यांच्याजवळ त्यांचा पत्ता सुद्धा आला असेल आणि मला खात्री आहे लवकरच तो गुन्हेगार पकडला सुद्धा जाईल. तेव्हा मामा म्हणतात, तो पकडला जायलाच पाहिजे, ज्याने कोणी एवढं सगळं कांड केलं आहे ना, त्याला तर याची शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा मॅडम म्हणतात, हो ते तर होणारच आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण की आता गुन्हेगार पकडले जातील आणि ज्याने कोणी हे सगळं केलं असेल ना, त्याला तर आय गेस फाशी सुद्धा होऊ शकते, कारण की 150 लोकांना विषबाधा झाली आहे. तेव्हा त्या म्हणायला लागतात, अच्छा एवढं मोठं होऊ शकतं का? तेव्हा ते म्हणतात, आणि तुम्हाला माहिती आहे का अजून एक गोष्ट, तो राजन आहे ना, तो राजन काही साधा सुद्धा माणूस नाही आहे, राजन सुक्तनकर खूप मोठा माणूस आहे. म्हणून मला असं वाटते, जेव्हा तो गुन्हेगार हाती येईल ना, त्यानंतर तो त्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा टाकणार आहे आणि अराउंड 1.5-2 करोडचा त्याच्यावरती क्लेम सुद्धा टाकणार आहे. हे ऐकल्यानंतर राधा किशा अक्षरशः घाबरून जातात. किशा मामाच्या तोंडातून निघते 1.5 कोटी रुपये. तो अक्षरशः घाबरून गेलेला असतो. तेव्हा निवेदिता ताई त्यांचं सगळं बोलणं आणि सगळं वागणं थोडं कॅप्चर करत असतात की काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेव्हा ते म्हणतात, आता लवकरच गुन्हेगार येणार आहे, मग भैरवीला आपण या सगळ्यातून बाहेर काढूच काढू आणि सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होतील. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, मला एक महत्त्वाचं काम आहे. अनिश धावत पळत तिथून निघून जातो. तेवढ्यात त्या विचार करायला लागतात, नक्कीच काहीतरी गडबड आहे, या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात त्या लगेच मामांना म्हणायला लागतात, आपण एक काम करूया, आपण भैरवीसाठी ऑलरेडी जामीन बघून ठेवूया, कारण की गुन्हेगार तर पकडला जाईल, पण त्या गुन्हेगाराला जर चाहूल लागली आणि तो पळून गेला तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन असावा, नाहीतर भैरवीला तुरुंगात राहावं लागेल. म्हणून पहिले आपण वकिलाकडे जाऊ आणि नंतर हे सगळं काम करू. तेव्हा मामा म्हणतात, खरंच तुमचे किती उपकार मानावे मला हेच समजत नाही, तुम्ही माझ्या घरासाठी आणि सगळ्यांसाठी किती करताय ना, खरंच तुमचे मी आभार कधी म्हणजे पूर्णच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, हे माझं काम आहे हो, तुम्ही नका आता आभाराच्या गोष्टी करू, चला पहिले आपल्याला खऱ्या गुन्हेगारांना पकडायचं आहे, तुम्ही माझ्या बरोबर चलता का? मामा लगेच त्यांच्या बरोबर जायला लागतात. तेवढ्यात निवेदिता मॅडम मागे वळतात आणि विचारतात, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा ते म्हणतात, नाही आम्हाला तर काहीच बोलायचं नाही, आमचा आणि तुमचा काय संबंध आला, बिलकुलच काही बोलायचं नाही. राधा किशाची पुरी तंतरलेली असते की आता काय होतं आणि काय नाही, ते खूप घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे अनिश घाबरत इकडे स्वप्नाच्या जवळ येतो आणि म्हणतो, स्वप्ना तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा ती म्हणते, काय झालं, तुम्हाला असं का पाठवतंय? तेव्हा तो म्हणतो, तुला माहिती नाही, पोलिसांना तुझा पत्ता कधीही भेटू शकतो आणि ते तुला इथे घ्यायला येऊ शकतात, म्हणून तू लवकर इथून निघून जा, पटकन निघ. तेव्हा ती म्हणते, काय रे तुझी मस्ती करून झाली का? जाऊ दे, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणते. तेव्हा तो म्हणतो, मी मस्ती करत नाही आहे, त्या मॅडम आहेत ना, त्यांनी मला आत्ताच कळवलं आहे की त्यांनी
गुन्हेगाराचा पत्ता शोधला आहे, मग ते तुझ्यापर्यंत कधी येऊ शकतात, म्हणून तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. जेव्हा सगळं मॅटर सॉल्व्ह होईल ना तेव्हा मी तुला बोलून घेतो. तेव्हा ती म्हणते, तू काय मूर्ख आहेस का? या सगळ्या मॅटरमध्ये माझा काय संबंध आला? मग माझ्यापर्यंत पोलीस का पोचतील? तेव्हा तो म्हणतो, अगं तुला काय त्या मॅडम साध्या सुद्धा वाटलेल्या नाही आहेत, त्या खरंच पोचलेल्या मॅडम आहेत आणि वाटतं तेवढं सोपं नाही आहे, त्या काहीही करू शकतात आणि माझी खात्री आहे त्या तुझ्यापर्यंत नक्कीच पोचतील. तेव्हा ती म्हणते, पण तू विचार कर ना, या सगळ्या पिक्चरमध्ये मी नव्हतीच, मग मला पकडण्याचा काय संबंध आला? त्या माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तेवढ्यात तिथे त्यांची एंट्री होते आणि त्या म्हणायला लागतात, मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचली आहे. बघा. हे बघितल्यानंतर अनिश अक्षरशः घाबरून गेलेला असतो. तेवढ्यात तिथे मामांची एंट्री होते. मामांना बघून अनिशच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे स्वप्ना म्हणत असते, हो सगळ्या गोष्टी मीच केल्या आहेत, पण तुमच्याकडे माझ्या विरुद्ध एकही पुरावा नाही आहे, मग तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. तेव्हा मामा म्हणतात, हिने हे सगळं का केलं आहे? नेमकं प्रकरण काय आहे? तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, हे सगळं तिने सुडाच्या भावनेने केलं आहे, तिला सूड उगवायचा होता. तेव्हा मामा म्हणतात, हिने तर सुडाच्या भावनेने केलं, मी समजू शकते, भैरवीच्या बिझनेसवरती सूड उगवायचा होता, पण तुझं काय होतं र? तू भैरवीच्या बाबतीत हे सगळं का केलं? स्वतःच्या बायकोच्या बाबतीत तू एवढा मोठा षडयंत्र केला, तुला लाज नाही वाटत का? इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अनिशला यावेळेला तरी चांगली कडकडीत शिक्षा होईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.